छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्यानं विकसित होणारं शहर म्हणून आज ओळखलं जातं। यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचाच वाटा आहे। या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनीच केले आहे। कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेलेली आहेत। यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 चा उल्लेख प्रामुख्याने करता येतो। मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 च्या सर्वांगीण विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडली आहे। या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील करण्यात आले आहे। यामध्ये न्यू गजानन कॉलनी, आनंद बिल्डिंग, मेहरनगर, योगेश्वरी वृंदावन, विजय चौक, सेवन हिल ते सुदगिरणी चौक, उल्कानगरी, जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता इत्यादी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा समावेश आहे। रस्त्यांव्यतिरिक्त मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 मध्ये स्वप्ननगरी, धर्मवीर मोरेश्वर सावे उद्यान, अहिल्याबाई होळकर उद्यान, योगेश्वर वृंदावन, म्हाडा कॉलनी, छत्रपती नगर, प्रेरणा नगर इत्यादी ठिकाणी सामाजिक सभागृह व सुशोभीकरण करण्यात आले आहे। मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 मध्ये अतुलजी सावेंच्या माध्यमातून केवळ रस्ते आणि सभागृहच नव्हे तर उद्याने, विंधन विहिरी आणि हातपंपांचे काम देखील पूर्णत्वास गेले आहे। यामध्ये कारगिल उद्यान दिशा संकुल मैदानाचा समावेश आहे, तर योगेश्वरी वृंदावन, म्हाडा कॉलनी, प्रेरणा नगर, संत गाडगेबाबा उद्यान, दिशा संकुल या ठिकाणी विंधन विहीर व हातपंप बसवण्यात आले। मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 7,84,00,000 रुपयांचा निधी दिलाय। तसेच या वॉर्डासाठी 1,50,00,000 रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे। विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत। आणि आमची जी गेटेड कॉलनी आहे तिथे सावे साहेबांच्या मदतीने खूप चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे कॉलनीच्या आतले इंटरनल रोड्स जे आहेत ते त्यांनी आम्हाला खूप चांगले करून दिले। पावसाळ्यामध्ये जी आमची खूप असुविधा होत होती ती या रस्त्यांमुळे खूपच आमचा प्रश्न सुटलेला आहे। दुसरं चांगलं काम त्यांनी हे केले की कॉलनीमध्ये आम्हाला त्यांनी पथदिवे जे लावून दिलेत त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा मुलं घराबाहेर पडतात तेव्हा आम्हाला टेन्शन नाही राहत की अंधारात मुलं जात आहेत आणि रस्त्यावर उजेड असल्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा येणाऱ्या वाहनांना त्याचा खूप फायदा होतो आहे। तिसरं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे की आमच्याकडे त्यांनी गॅसच्या पाईपलाईन ह्या घरापर्यंत आणून दिलेल्या आहे। त्याच्यामुळे गॅस सिलेंडरच्या मागे लागण्याचा जो प्रश्न आहे तो इथल्या सगळ्या गृहिणींच्या दृष्टीने एक खूप चांगल्या प्रश्नाचं त्यांनी आम्हाला सोल्युशन करून दिलेलं आहे। आणि रस्त्याच्या बाजूला आणि अपार्टमेंट ह्याच्यामध्ये जो रस्ता होता ज्याच्यामध्ये जी जागा रिकामी होती आणि पाणी साचत होतं तिथे त्यांनी आम्हाला हे जे ब्लॉक्स बसवून दिलेले आहेत त्या ब्लॉक्समुळे हे पाणी साठ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि डासांची उत्पत्ती त्यामुळे कमी झाल्यामुळे आमच्या कॉलनीतला खूप मोठ्या प्रमाणावर तो प्रश्न सुटलेला आहे। ग्राउंडवरही आम्हाला त्यांनी ते ब्लॉक्स बसवून दिलेत, त्याच्यामुळे ग्राउंडमध्ये जे सिनियर सिटीजन्स आमचे असतात त्यांना बसण्याची ही सोय चांगली झालेली आहे। सावे साहेबांमुळे आमच्या कॉलनीमध्ये नक्कीच चांगला विकास झाला आहे असं मी सांगू शकते। शांत, संयमी, मनमिळाऊ तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुल सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहेच। धन्यवाद।